प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन निर्माण केले जाणार, याशिवाय अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं जाईल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे। देशातील डोंगर दऱ्यात ग्रामीण भागातील वाडी वस्तीत राहणाऱ्या गोरगरीब अल्पसंख्याकांसह दुर्बल आणि गरजू घटकांच्या समृद्धीसाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे। त्यांना शासनाच्या विविध योजनेचा फायदा दिला जाईल। काँग्रेसने 60 वर्षात जनतेला गरीब केले आहे, मात्र आम्ही अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवत आहे। 2047 पर्यंत या देशाला पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत करणार आहे। महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन निर्माण केले जातील, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजिजू यांनी केले। सिल्लोड येथे मंगळवारी दुपारी 11 वाजता शहरातील प्रियदर्शनी चौकात राज्यातील पहिले अल्पसंख्याक मुला-मुलींसाठी 36 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। सिल्लोड तालुक्यात 25,000 कोटींची विकास कामे सुरू आहेत। सिल्लोड शहरात अल्पसंख्याक समाजाच्या 250 मुलं व 250 मुली अशा 500 विद्यार्थ्यांना राहण्यासाठी प्रशस्त वसतिगृह केले जाणार आहे। अल्पसंख्याक समाजातील वाडी वस्तीमध्ये पायाभूत सुविधा दिल्या जातील। अल्पसंख्याक समाजाच्या शाळांचा निधी 2 लाखांवरून 10 लाख करण्यात आला आहे। सिल्लोड येथे उर्दू घर केले जाईल। प्रशस्त वाचनालय, इंटरनेट यामुळे ऑनलाईन विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल व त्यांची शिक्षणात प्रगती होईल। अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक बचत गटाला 2 लाखांचे कर्ज दिले जाईल, अशी घोषणा यावेळी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे। केंद्र सरकार गरिबांचे सरकार आहे। सिल्लोड येथे पहिल्यांदा आलो आहे। सिल्लोडमध्ये होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेतली। अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने या ठिकाणी मोठे विकास कामे झाली आहेत। या विकासाचे टीम लीडर हे अब्दुल सत्तार आहेत। मंत्री अब्दुल सत्तार विकासाचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत। त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे। आगामी निवडणुकीत त्यांना निवडून द्या, असे आवाहन मंत्री किरेन रिजिजू यांनी केले। तर सिल्लोड येथे अल्पसंख्याक समाजाच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र राज्यातील पहिले वसतिगृह उभारण्यात येत असून प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत यासाठी 35 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या वसतिगृहात 250 मुलं तर 250 मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणार असून यामध्ये केंद्राचा हिस्सा 21 कोटी 36 लाख तर राज्याचा हिस्सा हा 14 कोटी 24 लाख रुपयांचा असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली। अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीची कमतरता भासू दिली नाही, असे सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले। अल्पसंख्याक प्रवर्गातील लाभार्थी व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना विभागातर्फे राबवण्यात येतात। मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची हमी रक्कम 30 कोटींवरून 500 कोटी रुपये करण्यात आली आहे। त्यामुळे व्यवसाय, उद्योग, शिक्षण यासाठी कर्ज मागणाऱ्या प्रत्येकाला कर्ज उपलब्ध होणार आहे। शैक्षणिक कर्जासाठी शासकीय अधिकारी हमीदार असावा अशी अट आहे। ही अट काढून टाकू, यामुळे कर्ज मिळणे अधिक सोपे झाले, असे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत। यावेळी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागल, उपसचिव श्याम वर्मा, उपसचिव मोईन, तहसीलदार, औकाफ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद बशीर सय्यद, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर यांनी केले। देवेंद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन, तर शेवटी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार मानले आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, रामदास पालोदकर, नंदकिशोर सहारे, अजीज सेठ बागवान, श्रीरंग पी साळवे, रऊफ बागवान, देविदास लोखंडे, मारुती वराडे, मनोज झंवर, विनोद मंडलेचा, सुदर्शन अग्रवाल, सय्यद नासेर, इम्रान गुड्डू, नजीर अहमद, सय्यद कैसर, आसिफ बागवान, राजुमिया देशमुख, सत्तार हुसेन, मतीन देशमुख, सलीम हुसेन, चेअरमॅन अब्दुल करीम, असगर झारेकर, अनीस पठाण हजर होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.